वर्षी गजराज तरुण मंडळ सादर करत आहे एक सजीव देखावा रूममेट्स. हॅलो, हा ऐक, मी बोलल्याशिवाय रूमवर यायचं नाही. अरे का काय, माझी गर्लफ्रेंड रूमवर येते आणि तू येऊन आमच्यामध्ये ठोळाठोळ करू नकोस, कळलं का? समजलं ना? हा चल फोन ठेव. मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मला माझी रूम आवडायची मस्त पैकी. चल फोन ठेव. अरे यार, काय रूमची अवस्था. अरे माझी रूम आहे की कचरा कुंडी. रूम छान आवडली ना तर तिच्यावरती इम्प्रेशन मस्त पडेल माझं. किती वर्ष मी सिंगल होतो, आता कुठे मला चान्स मिळालाय. मला साठी गर्लफ्रेंड मिळाली. साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो. वा, आली 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 बाबा, एकदाची आली. वेलकम वेलकम मेरी जान. तुझ्यासाठी माझ्या हृदयाचे दार सदैव ओपन असेल. हो ना बच्चा, म्हणूनच मी पळून आले. मी माझं घर सोडले, ते पण फक्त तुझ्यासाठी. अगदी राजा राणी सारखा संसार करू आपण. तुला मॅगी बनवता येते, याला संसार नाही म्हणत, याला तळभद्रीपणा म्हणतात. आणि तुला कोण सांगितलंय पळून ये म्हणून? मला घरचे सगळे सतत रागवत होते, अभ्यास कर अभ्यास कर, म्हणून मी वैतागून घर सोडून निघून आले. आता आपण दोघं लग्न करू, मग आपल्याकडे पण एक छोटस घर असेल. घरात एक छोटासा फ्रीज, छोटासा एसी, छोटासा टीव्ही, छोटासा बाळ आणि एक मोठं दार. आणि त्या दारातून आलीस तशी रिटर्न जा. इथे एकतर माझे खायचे वांदे. आयडिया, आपण पळून जायला नको. मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या पप्पांना तुझा हात मागतो. अगदी पिक्चर सारखं. किती छान वाटेल ना? हो ना बच्चा. तू जा आता घरी जा. ओके, मी जाते, बाय. हॅलो, अरे कुठे आहेस? अरे लवकर घरी ये, एक प्रॉब्लेम झालाय, लवकर ये. आता काय झालं? परत आणला तुमचा ना रोजचं झालंय. आता मी तिला अजिबात फोन करणार नाही की या जेवत नाहीये, याच्याशी बोल, याला खूप त्रास होतोय, प्लीज एकदा बोल. त्यातलं काही करणार नाहीये. रुपाली पळून आली होती रूमवर. पळून कशाला यायचं? चालत आली असती ना, पोचली असती लवकर. झाला तुझा फालतूपणा करून. आयुष्यात थोडं तरी सिरियस हो. अरे पळून म्हणजे लग्नासाठी. ती तिच्या घरातून पळून आली आहे. काय सांगतोय? अरे तिचं वय कार्टून बघायचंय आणि ती पळून काय जाते? ते सगळं सोड, मला यातून वाचव बाबा. काय पण करून वाचव. अरे पण करायचंय काय? तू तिला माझ्याबद्दल खोटं सांग की मी दारू पितो, सिगरेट पितो, सगळ्या वाईट व्यसनांचा नाद करतो. माझ्याबद्दल जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोल. अरे वहिनीला खोटं बोलू? वहिनी म्हणजे आई. आई म्हणजे काय? आई म्हणजे गाय. मित्रा, तुला ओल्डमनचा खंबा आणि सिगरेटचं पाकिट देतो मी सांगतो तेवढंच खोटं बोल. ठीक आहे महाराज, अजून काय सेवा? काय नको, जा इथून. अंगाचा कसला घाण वास येतोय. तुला 1000 वेळा सांगितलंय आंघोळ करत जा. जा पहिले आंघोळीला. जातो जातो, जशी आपली आज्ञा. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. आता कोण आलं मरायला? रुपाली जर असेल ना तर तिचं काय खरं नाही. अचानक कसं काय आलात तुम्ही? म्हणजे या या आत या आत या आत या. अचानक म्हणजे? अरे आज रविवार, म्हटलं घरी बसून तर काय करायचं म्हणून आलो तुला भेटायला. आणि काय रे, तू एकटा का थोडा रूमवर? तो तुझा मित्र कुठे गेला? आहे की आंघोळीला गेलाय. बर बर बर, चांगलाय चांगलाय. अरे काय रे, या दारूच्या बाटल्या कोणाच्या? माझ्या. माझ्या मित्राच्या, म्हणजे त्याच्या मित्रा. तो तो अहो बाबा, माझ्या मित्राच्या त्या बाटल्या. हा, तो एक शोध लावतो टाकून दिलेल्या बाटल्यांपासून बांगड्या तयार करणे. रिसायकल बिन, त्यामुळे कचरा होत नाही. वा 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 वा, भारी की राव ही आयडिया. आता या जगात कशापासून काय तयार होईल काही सांगता येत नाही बघ. जरासा झूम लू मैं, अरे ना रे बाबा ना. जरासा घूम लू मैं, अरे ना रे बाबा ना. अरे अभ्या, तुला किती वेळा सांगितलंय कचऱ्याची पेटी घरात ठेवू नको. ते बघ, कचरावाले आता घरात आले. हो, कचरा तिथे ठेवलं, घेऊन जा. बर, अजून काही सेवा माग? सेवा काय नको. आज भाऊ मेवा खाणार होता, मेवा, पण खाताच आला नाही राव. मेवा म्हणजे? अहो दादा, मेवा म्हणजे गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड तुम्हाला असेलच की, नाही का? गर्लफ्रेंड?
त्याच्या वडील. ते माहिती आहे रे, मला माहिती आहे. वडीलधाऱ्या माणसांशी कसं बोलायचं सगळं माहिती आहे. अरे अनुभव पाहिजे रे सगळ्या गोष्टींचा. तुमच्याकडे असेल की अनुभव? हा आहे भरपूर आहे अनुभव. वा वा वा, लय भारी. हा, एक मिनिट, तुमचा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो. तुम्ही राहायला कुठे आहे? मी करमळ्यात राहतो. अहो, काय सांगता? आब्या पण करमळ्यात राहतो. करमळ्यात कुठे? करमळ्यात गजराज तरुण मंडळपाशी राहतो. अहो, काय सांगता? आमचा आब्या पण तिथेच राहतो. हो का? मी सगळ्याचा बाप आहे. अरे काय सांगता? काय काका? बाळा, मी जे सांगतोय तेच तू ऐकतोयस. काय रे, कोणाची गर्लफ्रेंड? चेष्टा करत होतो काका मी आबीची. चेष्टा करत होतास? बर बर बर. आणि काय रे, तूच ना तो या बाटल्यांपासून बांगड्या बनवणारा? मी नाही. या बाटल्या आपल्या रूम मध्ये? शिव 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 शिव. काका, या बाटल्या रूम मध्ये कसं आलं मला नाही माहित. अरे बाळा, बाळा तू भिवू नकोस. तू अजिबात भिवू नकोस. हे बघ, मला ना तू तुझ्या मित्रासारखं समज. अरे अभिने सगळं मला सांगितलंय. अरे मला तू मित्र समजून बोल. बघ, कोणाच्या त्या बाटल्या? आता तुम्हाला काय खोटं बोलू मी? या फक्त 2च बाटल्या माझ्या आहेत. बाकी सगळ्या त्या आब्याच्या. कोको कोला जसा प्यावा तसा दारू पितो हा. सिगरेट म्हणू नका, दारू म्हणू नका. अहो, बाईचा सुद्धा नाद आहे याला. याच्यामुळे मी सुद्धा बिघडलोय. आता शेवटी एका रूम वर राहतो. वान नाही तर गुण लागणारच ना. अरे मूर्खांनो, शिकायला पाठवलं होतं ना तुम्हाला इथे आम्ही, आणि तुम्ही हे असले धंदे करून आईबापाचं नाव घालवताय. काय रे, या असल्या गोष्टी करायला तुला पैसे पाठवतो का आम्ही? हे या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहेत पुढे, आणि तुमचं हे वय नाही रे या सगळ्या गोष्टी करायचं. अजून आयुष्य पडले तुमच्या पुढे. अरे भरपूर शिका. हे असले फालतू धंदे करून, हे व्यसन करून तुम्ही स्वतःला बरबाद करून घेणार. अरे आम्ही ते राब राबवून तुम्हाला पैसे पाठवतो, आणि तुम्ही या पैशाचं काय करता? हे असले धंदे. लाज वाटते अभ्या मला तुझी. नाही, तू आता नाही शिकायचं इथे. तू आता माझ्यासोबत शेतात काम करायचं, म्हणजे तुला समजेल की पैशांची खरी किंमत काय असते. चल तू आता. सॉरी पप्पा, चूक झाली माझी. यापुढे मी असं करणार नाही. खरंच सॉरी. हो काका, खरंच माफ करा मला. याच्या पुढे आम्ही कधीच असं करणार नाही. अरे आता कोण आलं? थांब मीच बघतो. बच्चा, माझी बॅग इथंच राहिली. त्यात माझं एक छोटस चार्जर होतं, ते घ्यायला आलीये मी. ही आंबाबाई कोण आता? मी रुपाली, अभिजितची गर्लफ्रेंड आणि त्याची होणारी बायको. पण तुम्ही कोण? मी कोण? तुमच्या आता तर तुम्हाला सोडणारच नाही. इकडे या तुम्ही, इकडे. सॉरी. अहो पप्पा सॉरी. सॉरी काका. अहो पप्पा सॉरी. अहो परत करणार नाही. काका, पप्पा सॉरी. पप्पा